मध्ये. आता चला आम्ही चालतोय वरती. आणि हा आहे आमचा क्यूट मोमो. त्याचं नाव मोमो आहे आणि हा क्यूट दिसतो भरपूर. आमच्याकडे भरपूर कॅट्स आहेत. सो ते चला आता आम्ही करतोय वांगी कट. माझी मम्मी आणि बटाटे. सो आता ते कट केलेले आहे आणि नीट पाण्यात वॉश केलेले आहे. आता त्याच्यामध्ये ना आता जे कट केले वांगे आणि बटाटे त्याच्यामध्ये सर्व पहिले मीठ, हळद आणि गरम मसाला आणि लाल मसाला मग आणि ते आता मॅरिनेट करायला ठेवायचे. बघा फुल लाल आणि मस्त दिसत आहेत. आता ते मॅरिनेट करायला ठेवायचे. सो आता टोमॅटो आणि कांदा नीटपणे कट करून ठेवायचे. आणि आता कढईमध्ये तेल घालायचं आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये जिरा आणि ह्याची कढीपत्त्याची फोडणी द्यायची. त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो मिक्स करायचे आणि तो मिक्स कधीपर्यंत करायचं जोपर्यंत कलर नाही येत ह्याला फुल आणि थोडं लाल तोपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे. जसं ना ते मिक्स होणार त्याच्यात तेव्हा ना त्याला जे आपण मिक्स केलेली वांगी आहेत वांगी बटाटी त्या आत घालून मस्त त्याने मिक्स करून घ्यायचे. आणि मी आता बघा कसं मिक्स होते आणि जशी ती मिक्स करून झाली ना की त्याच्यावरती कवर करून द्यायचं आहे. ते जसं कवर करून घेतलं की मग आता तवा घ्यायचा आहे. आता पोळी घ्यायची आहे. पोळीचं पीठ घ्यायचं आहे. लाटणी घ्यायची आणि लाटायचं पळीपाटीवर. सो मस्त प्रकारे ते लाटलेलं आहे. आता भाकरी आता आम्ही ते तव्यावर गरम करायला ठेवत आहोत. आणि आता जशी ती भाकरी गरम होणार तशी आपण त्याला काढून ठेवणार. आणि भाजी पण बघा आता किती नीट झाली. भाकरी पण नीट झाली आहे. सो आता ती भाकरी बघा फुगते पण आहे. आता ती ठेवलेली आहे. आता ही नुसती भाकरी आणि आता त्या भाजीमध्ये ना थोडासा मसाला ॲड करायचा. तो मसाला ना टेस्टसाठी असतो, अजून टेस्ट येण्यासाठी. आणि त्याच्यातच ना ही भाजी कवर करायचं. इकडे श्रीशी येऊन काय बोलते, मम्मी मला फन फेस्टिवल जायचं.